नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। महायुतीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि बावनकुळे आज दिल्लीला जाणार आहेत। तिघांचा सन्मान राहील असं जागावाटप असेल अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। ही बैठक किती वाजता सुरू होईल? आजचा दिवस खरं तर वृषाली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण आज संध्याकाळी 6 वाजता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे, म्हणजे सीईसीची बैठक होणार आहे। ही खरं तर दुसरी बैठक असेल आणि या बैठकीपूर्वी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पदाधिकारी पक्षांचे राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। दुपारी 3-3:30 नंतर ही बैठक होईल असं सांगितलं जातंय। आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वी हे सगळे नेते राजधानी दिल्लीमध्ये आले होते, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झाला नव्हता। त्यामुळे आज या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागेल। अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगतायत की सन्मानजनक जागा दिल्या जातील किंवा आम्ही मागताना देखील जागा ज्या मागतोय त्या सन्मानजनक मागतोय। त्यामुळे 48 जागांचं जे गणित आहे ते सोडवण्याचा प्रयत्न आज खरं तर हे सगळे नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत करणार आहेत। ज्यावेळी ही बैठक होईल तिथं जो फॉर्म्युला ठरेल वृषाली, तो नंतर सीईसीच्या बैठकीमध्ये अंतिम टप्प्यात चर्चेला घेतला जाईल आणि त्यानंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी लवकर पहिल्या सत्रामध्ये भाजपकडून दुसरी जी उमेदवारांची यादी आहे ती जाहीर केली जाऊ शकते। भाजपसोबतच आज संध्याकाळी काँग्रेसची देखील एक सीईसीची आज बैठक होती, ती देखील संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। राहुल गांधी हे भारत जोडो न्याययात्रा अर्धवट सोडून राजधानी दिल्लीमध्ये मध्यरात्री दाखल झाले आहेत। त्यामुळे आज या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर भाजप काँग्रेसचे जे नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भात देखील काँग्रेसच्या सीईसीमध्ये ही चर्चा होणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या 48 जागांबाबत दोन्ही पक्षांकडून काय नेमकं निर्णय घेतला जातो हे आपल्याला बघावं लागणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।